हे बघा, आज आपण असा घेऱ्याच्या ड्रेसची कटिंग बघणार आहोत। तर खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी सांगितले, तर व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघा। स्टेप बाय स्टेप बघत राहा, नाही तर तुमच्या टिप्स चुकल्या जातील आणि ज्ञान अपुरं राहील। आज आपण घेराच्या ड्रेसचं कटिंग बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण वरचा पार्ट कटिंग करणार आहोत। तर उंची आहे, छोट्या मुलीचा आहे, 12-13 वर्षाच्या मुलीचा ड्रेस आहे। तर 12 इंच उंची आहे, तर आपण 1 इंच प्लस करून फोल्ड करून घ्यायची 13 इंचावर अशी। आता तिची शोल्डर आहे 12 इंच, शोल्डर पूर्ण 12 इंच आहे, तर 6 इंचावर फोल्ड करून घेतली। इथे पण आपण 6 इंचावर फोल्ड करूया। पण पाठीमागचा गळा आहे छोटा 3 इंचाचा, म्हणजे बोटनेक सारखा। तर इथं आपल्याला आतमध्ये अर्धा इंच घेऊया आपण, कारण हे छोटं माप आहे। 1 इंच घ्यायला लागतं, पण हे छोटं माप आहे, तर अर्धा इंच घेऊया। आणि हे अशी तिरपी रेघ मारायची। इथे आपल्याला शोल्डरला मार्जिन लागणार आहे, तर ते 3 रेघांचं मार्जिन घेऊ। आणि छाती आहे 28 इंच, तर 28चा चौथा भाग 7 आणि 1.5 इंच मार्जिन। या पद्धतीने आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे। तर मुंडा कितीवर टाकायचा, तर मुंडा पूर्ण आहे 14, 5.5 वर आपण फोल्ड करून घेऊया। असं, आणि ही तिरपी ओढून घेऊ। आता आपल्याला इथून शोल्डर डाऊन करायला लागणार आहे, 1.5 इंच शोल्डर डाऊन करून घेऊया। आणि 12 दूने 24, 12 त्रिके 36, 12 दूने 24 आणि 4 राहिले, 12 त्रिके 36, 2.3 आपण हिच्या 2.5 वर 2.25 वर गळा टाका, 2.5 वर। खाली 2.5 इंच ठेवलं। आणि या पद्धतीत आपण हा गळा कट करायचा। आता याचा आपल्याला अर्धा काढून घ्यायचा, इथून 1 इंच आणि हा बघूया आता 7 इंच भरता का, कमी बसतोय, आपण थोडा अजून खाली वाढवूया। हा 7 इंच गळा आता माझा भरलेला आहे, मुंडा सॉरी। आता आपल्याला कंबर टाकायची आहे, तर कंबर आहे 22, 22चा चौथा भाग येतो 5.5, त्याच्यामध्ये मी 1.5 इंचाचा टक्स ठेवते आणि परत 1.5 इंचाचं मार्जिन ठेवते फिटिंगसाठी। असं करून आपल्याला आता ही रेघ ओढून घ्यायची अशी, या पद्धतीने। आणि मग आपण हे आता कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता इथे आपल्याला त्या पार्टचा मध्यभाग करून 1.5 इंचाचा टक्स ठेवलाय, तर आपण तिथे
मध्य काढून एक कट करून घ्यायचा मध्यावर आणि कमरेच्या बाजूनी थोडासा वरती क्रॉस करायचा, ब्लाऊजला करतो तसा, कारण मुंड्याच्या बाजूने आपला फ्रॉक असा खाली लोंबकळणार नाही म्हणून तो वरती कट करायचा. आता आपल्याला पुढचा भाग याच पद्धतीने कट करायचा आहे. तर सुरुवातीला मी अगोदर व्यवस्थित घडी घालून घेते. हे कापड मोठं आहे त्यामुळं व्यवस्थित अगोदर जादाचं कापड व्यवस्थित लावून घेते, चुन्या पडायला नकोत. आणि मग त्याच्यावर आपल्याला पाठीमागचा भाग जसा आहे तसा ठेवायचा, काही वाढवायचं नाही, काही नाही मार्जिंग वगैरे, कारण आपल्याला छोट्या मुलीचं हे माप असल्यामुळे आपल्याला जसं आहे तसं हे ठेवून घ्यायचं, कारण बस्ट नसते छोट्या मुलीला जास्त, त्यामुळं बरोबर हे माप पाठचं आणि पुढचं माप व्यवस्थित बसणार. फक्त 1.5 इंचाचा टक्स पुढे पण द्यायचा आणि पाठीमागं पण द्यायचा आणि जसा आहे तसा मार्क करून घ्यायचं मागच्या भागावरच. उंचीला मात्र अर्धा इंच वरती उंची वाढवायची, कारण मागून हा पाठीचा भाग पुढे झुकला जातो तर ते मागून वर यायला नको ड्रेस. आणि पुढच्या भागाचा अर्धा इंच मुंडा आतून करून घ्यायचा आणि मग इथे आपल्याला अर्धा इंच उंची वाढवून घेतलेली आहे. गळ्यावर मार्क करून घ्यायचा, जो मागच्या भागाला 2.5 इंचावर गळा आला होता आपला, 2.5 इंचावर खून करून घ्यायची आणि तिथून खाली गळ्याची उंची टाकायची. आता माझी आहे 5 इंचाची उंची आहे, तर 5.5 वर मी खून करून घेतलेली आहे, मार्जिंग अर्धा इंच देऊन. आणि पान गळ्याचा आकार दिलाय. सॉरी, हे कॅमेऱ्यात दिसत नाहीये, पण माफ करा, मी तोंडाने सांगते. खालच्या साईडला आपण जशी पुढच्या भागाला 2.5 इंचाचीच रुंदी देतो तशीच रुंदी देऊन तुम्ही हवा तो गळ्याची डिझाईन टाकू शकता. आणि मग नंतर जसं आहे तसं कटिंग करून घ्यायचं. एवढं सिंपल आहे. बघा, फ्रॉक शिवायला किती छान, जसं ब्लाऊजला कटिंग करतो त्याच पद्धतीने कटिंग करायचे. आणि हे झाले आपले आता पाठीमागचा आणि पुढचा भागाची कटिंग. आता आपल्याला खालच्या घेराची कटिंग करायची. तर हे कापड रुंदी कमी असते. आता आपल्याला घेराची कटिंग करायची. तर बघा, अस्तर कमी असल्यावर काय करायचं, मी असे 4 फोल्ड करून घडी घालून घेतली आणि याच्यामध्येच आपण जसं कळ्या काढतो परकरला त्या पद्धतीने मी कळ्या काढणार आहे. तर एवढंच लक्षात ठेवायचं, जेवढा घेर कापडाचा आहे तेवढा घेरासाठी ठीक आहे, पण वरच्या बाजूला आपल्याला कमरेचं माप बरोबर टाकलं पाहिजे. तर मग काय करायचं, कंबर आहे आपली उंची आहे आपली 47 इंच, त्यामध्ये आपण 12 इंचाचा वरचा ब्लाऊजचा पार्ट कट करून घेतलाय, ते वजा करून उरतात 37 इंच. तर 37 इंच आपल्याला हे कापड टाकून घ्यायचं आहे उंची. आणि मग आपल्याला आता ही कळीचं माप टाकायचं आहे. घेर जेवढा येईल तेवढा ठीक आहे, पण कमरेचं माप बरोबर घड्या किती झालेत तेवढा भाग करून आपल्याला खून करून घ्यायचे. तर मी सुरुवातीला 4 घड्या करून घेतल्या होत्या, आता 8 घड्या करून घेतलेल्या आहेत, त्याचाच डबल. आणि मग ही खाली जशी आहे तेवढा सगळ्या कापडावर खून करून घेतली. आणि वरच्या बाजूला मात्र आपल्याला कमरेचा 8वा भाग टाकायचा आहे, कारण आपण 8 घड्या घातलेल्या आहेत. तर एका कळीचा किती येतोय ते बघून 8वा भाग टाकायचा. तर बघा, कंबर आपली किती आहे 22 आणि प्लस 1.5 इंच मार्जिंग आहे, तर 23.5 म्हणजे एकूण 24 इंचाचा आपल्याला 8वा भाग करायचा आहे. तर 8 त्रिक 24 म्हणजे 3 इंचावर आपल्याला, इथं पण आता कॅमेऱ्यामध्ये बसलेलं नाही आहे कापड, हे एवढं लक्षात आलं नाही, तर 3 इंचावर खून करून घेतली अखंड पदराकडून. आणि मग ते खाली जसं आहे तसं पूर्ण कापडावरती रेघ ओढून घ्यायची. आणि हे झालं कळीचं माप. मग नंतर आपल्याला हे जसं आहे तसं कट करून घ्यायचं आहे. थांबा, मी जरा झूम करून घेते. हां, आता बघा, आपल्याला या पद्धतीने मी खुणा मारून घेतलेल्या आहेत.
तर मी वरती बघा 3 इंचावर घेऊन मार्जिन पण अर्धा इंच घेतलेला आहे। तर परत एकदा मी दाखवते तुम्हाला कशी घडी घातली ती। आणि आता आपल्याला ह्या अखंड पदर माझ्या साईडला आहे, तर हे मोजून घेतलं बरोबर तर आपलं 8 आणि पुढचे 1.5 5.5 6.5 आणि पुढचा 1.5 असा 8 इंच येते। तर 24 इंचाचा 8वा भाग काढायचा आहे। तर आपल्याला 3 येतं, 8 त्रिक 24। मग 3 ला आपण मार्जिन पण द्यायला लागणार आहे, कारण या कळ्या जोडायच्या आहेत। तर अर्धा इंचाचं मार्जिन असं 3.5 इंचावर मी खून करून घेते ही, आणि खाली जेवढं आहे तेवढं सगळं अशा पद्धतीने ही रेघ ओढून घ्यायची आणि व्यवस्थित सगळं कट करून टाकायचं हे कळ्या। नंतर या कळ्या एकमेकाला जोडून टाकायच्या। हे बघा झालं आता आपलं कट करून। आता मी तुम्हाला उघडून दाखवते अखंड पदराकडून। अशा पद्धतीत या माझ्या 4 कळ्या तयार झालेल्या आहेत। पाठीमागच्या साईडला 2 कळ्या लागतील आणि पुढच्या साईडला 2 कळ्या लागतील। आपला हा घेर तयार होतोय म्हणजे। हे बघा मी उघडून दाखवते तुम्हाला। या पद्धतीत आपला हा घेर तयार झालेला आहे आणि व्यवस्थित असा लावून घेर तयार झालेला आहे। वरती मी आता तुम्हाला वरचा पार्ट तिथे ठेवून दाखवते। अशा पद्धतीने आपल्या अस्तर कटिंग झालेलं आहे। हे बघा आता याला टक्स मारले की हे जादा जे कापड आहे ते आतमध्ये जाणार आहे आणि खाली जे जादा दिसते ते आपल्याला कळ्या जोडण्यात जाणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीने आपलं हे अस्तरचं कटिंग झालेलं आहे। आता आपण मेन फॅब्रिकचं कटिंग करायचं आहे। तर हा साडीचा ड्रेस आहे, तर बघा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते। चला तर मग आता आपण साडी घेऊयात। बघा कशी आहे। आता पहिलं काय आहे, साडीचा खालचा काठ आहे तो मोठा आहे आणि वरचा काठ आहे तो छोटा आहे। तर वरच्या साईडचा काठ मी हा पूर्ण सगळा कापून टाकणार आहे। तर बघा या पद्धतीने साडी सगळी खोलून वरचा काठ काढून टाकायचा आहे आपल्याला। पहिले मी उंची मोजून घेते बरोबर येते का, आणि तिथं खून करून घेऊयात। आपल्याला 37 इंचाचा घेराची उंची पाहिजे कमरेपासून खाली, कारण वरती ब्लाउज आपण 12 इंचाचा घेतलेला आहे। तयार आपल्याला 47 उंची पाहिजे। तर टोटल मी पूर्ण उंची 50 घेतली, कारण 3 इंच आपल्याला जोडाजोडीमध्ये मार्जिन लागणार आहे। त्यामुळं अशा पद्धतीने वरचा काठ हा कापून घ्यायचा। जिथे उंची आपली आली तिथे खून करून घेऊन वरचा काठ असा या पद्धतीने कट करून घ्यायचा पूर्ण साडीचा। आता बघा आपला पूर्ण साडीचा एक काठ काढून झालेला आहे। तर आता काय करायचं आहे, तर पहिले सुरुवातीला आपण हे साडीची डबल घडी घालून घेऊयात आणि मागचा आणि पुढचा पाठ कट करून घेऊयात त्याच्यावर। तर हे बघा पूर्ण व्यवस्थित बघायचं। साडीची जी डिझाईन आहे ती फुलं अशी वरच्या साईडलाच आली पाहिजे। उलटी सुलटी दिसले बघूनच तुम्ही पाठ ठेवून कट करा। आता हे जे माझे फुलाचं दिशा आहे ती वरच्या दिशेने आहेत फुलांची तोंड। तर मग मी व्यवस्थित बघा पार्ट ठेवून त्या पद्धतीने एवढा पार्ट कट करून घेतला आणि मग आपल्याला हे वरचा पार्ट
आणि त्याच्या खाली मी दुसरा पाठीमागचा पार्ट आणि पुढचा पार्ट असे दोन्ही पार्ट या निळ्या पार्टमध्ये काढणार आहे आणि याची काटाची बाजू मी कट करून टाकणार आहे ही या पद्धतीने असे मी नंतर आपण हे व्यवस्थित जोडून झाल्यावर मग एक्स्ट्राचं कापड साडीचं कापून टाकायचं जसं आपण अस्तरचा ब्लाऊज करतो तसंच सेम अशा पद्धतीने आपले हे मागचा आणि पुढचा भाग तयार झालेला आहे। आता आपल्याला या साडीला बघा खाली काट आहेत तर कसं करायचं तर मी आता खाली काट जसेच्या तसे मी ड्रेसला ठेवणार आहे नंतर जोडण्यापेक्षा आहे तसंच मी अटॅच ठेवणार आहे आणि या साडीचे घडे 4 पदर घडी घालून घेतली त्याच्यानंतर आपल्याला कमरेचं माप टाकून आपल्याला मधला पार्ट काढून घ्यायचा आहे बघा कसा आता खाली तो घोळ मोठा असला तरी चालेल पण वरती कंबर जेवढी आहे तेवढंच पाहिजे ना माप आपल्याला मग काय करायचं तर जेवढी हे 4 पदराची घडी आलेली आहे त्याचा मी मध्य काढून घेते असा हे बघा आपला मध्य हा बरोबर टेपच्या इथं आला। आता त्या मध्यावरून मी आपल्याला किती इंचाची कळी पाहिजे तर 3 इंचाची पाहिजे आणि मार्जिन अर्धा इंच असं मिळून मी 4 इंचावर ही मी खूण करून घेणार आहे आणि बघा इकडे 2 इंच आणि तिकडे 2 इंच असं माप टाकून खुणा करून घेणार आहे आणि तिथून आपल्याला काय करायचं आहे हे जे काट आलेले आहेत त्याच्या थोडंसं वरती आपल्याला असं तिरकस रेघ ओढून घ्यायची इकडून एक तिरकस रेघ ओढून घ्यायची अशी या पद्धतीने टेप लावायचा आणि तिरकस ही कळी कापून घ्यायची कारण खालीपर्यंत नाही न्यायचं कारण काठ कापले जातील आपले मग या पद्धतीने तिरकस कळीचा आकार द्यायचा आणि ही एक बाजू झाली। आता आपल्याला दुसऱ्या बाजूला पण याच पद्धतीने करून घ्यायचं आहे मग दुसऱ्या बाजूला पण मी तसा स्टेप ठेवून इकडची पण खूण करून घेतली हे बघा असे व्यवस्थित तिरकी न जाता वाकडी तिकडी न होता हळूहळू व्यवस्थित या 2 रेघा कळीच्या आपल्याला खुणा करून घेतलेल्या आहेत आणि मग ते आपलं हे कापड बाहेरचं जे आहे ते कट करून टाकायचं या पद्धतीने बघा इकडचं पण कट करून टाकते आणि आपली बघा मध्ये हे जे कापड उरलेला आहे तो कळीचा आकार आहे आणि तो बघा आपल्याला वरती जेवढी कंबर आहे तेवढे आपलं वरती होणार आहे। आता उघडल्यावर बघ कसा दिसतंय बघा हे जे मधलं कट करून काढलं तिथे आपल्याला हे दोन्ही एकमेकांना जॉईन करत जायचं पूर्ण साडीचं अशा पद्धतीने आपल्याला ह्या कळ्या जोडून घ्यायच्या आणि बघा खालचा घेर काटाचा जशाच्या तसा राहणार आहे आणि आपल्या ह्या कळ्या अशा जोडल्या जाणार आहेत। इतकं छान हे डबल आहे आता मागचा पुढचा भाग तिथेच झालेला आहे एक कळी डबल आहे त्यामुळे पुढे 4 कळ्या आणि पाठीमागे 4 कळ्या झालेल्या आहेत। चला तर मग या पद्धतीने तुम्ही पण कटिंग करा। एका ताईंच्या कमेंटवर मी ही कटिंग दाखवलेली आहे तर आवडली असेल कटिंग तर तुम्हाला